मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी संदर्भात मोठी घोषणा केली आहे। या घोषणेनुसार राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांना कोणत्याही अटी शर्तींशिवाय कर्जमाफीचा थेट फायदा मिळणार आहे। 40 लाखापेक्षा जास्त शेतकरी असे आहेत की ज्यांचा विना अट त्या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 50 मोठ्या ठळक बातम्या। अफगाणिस्तानने अडविली मान्सूनची वाट, 20 जूननंतरच मान्सून व्यापणार। महाराष्ट्रात मान्सूनचा वेग मंदावला। एल निनोचा प्रभाव व गरम व कोरड्या वाऱ्यामुळे चिंता वाढली। पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या। कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॉकची अट, शेतकऱ्यांना फार्मर आयडी केले बंधनकारक। आतापर्यंत राज्यात 59.36% शेतकऱ्यांचीच ॲग्रीस्टॉकसाठी नोंदणी पूर्ण झाली। शालेय साहित्याच्या वाढीव खर्चामुळे लागणार खिशाला कात्री, उद्या वाजणार शाळेचा घंटा। शैक्षणिक साहित्याच्या किमतीमध्ये 15 ते 18% झाली दरवाढ। धरणातील पाणी पिण्यासाठीच, शेती सिंचनासाठी उपसा बंदी। संभाव्य जल संकटामुळे राज्य सरकारचा निर्णय, तात्काळ अंमलबजावणी सुरू। राज्यात एल निनोमुळे पावसात घट होण्याची शक्यता। एल निनो सक्रिय, IMDचा दुजोरा, यामुळे मान्सूनच्या पावसावर परिणाम शक्य। जून महिन्याचा 15वाडा आला असला तरी मान्सूनच्या पावसाने कुठेही दमदार हजेरी लावली नाही। एका दिवसात 200 लिटरच डिझेल खरेदी करता येणार। काळा बाजार व साठेबाजीला चाप बसवण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय। पंपावरून खरेदी केलेल्या डिझेलची पुन्हा विक्री करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। युरियाचा दर कोसळल्याने खत अनुदानाचा भार कमी होणार। केंद्र सरकारकडून अर्थसंकल्पीय तरतुदीचा फेरआढावा। सध्या देशात 19.76 दशलक्ष टन साठा युरिया उपलब्ध आहे। ट्रम्प यांची युद्धसमाप्तीची घोषणा, म्हणाले युरोपमध्ये करारावर सह्या। मात्र इराणने दावा फेटाळला। इराणवरील अमेरिकेसोबत वाढत्या लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुझच्या समुद्रधुनीवर आपले पूर्ण नियंत्रण असल्याचे सांगितले। 40 लाख शेतकऱ्यांना मिळणार विनाअट कर्जमाफी, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। जिल्हा बँका जगण्यासाठी एकच अट। राज्यातील साधारणपणे 40 लाखाहून अधिक शेतकरी असे आहे ज्यांना विनाअट कर्जमाफीचा फायदा मिळणार। दुधातील भेसळीला ग्राहकही तितकेच जबाबदार, कारण इथे प्रत्येकालाच हवे घट्ट फेसाळलेले दूध। गुणवत्ता जाणून घेण्याबाबत कमालीची अनास्था। सध्या शहरामध्ये जास्त प्रमाणात दुधात भेसळ करण्यात येत आहे। विनाअट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवारांचे पंढरपुरामध्ये अन्नत्याग आंदोलन सुरूच। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार खासदारांची उपस्थिती। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची होत आहे मागणी। पावसाळी अधिवेशनामध्ये सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख, तसेच महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधीला मंजुरी। 1 ऑगस्टपासून स्मार्ट कार्डशिवाय सवलत बंद। एसटी प्रवासासाठी मोठा निर्णय। एसटी महामंडळातील प्रवास सवलतींचा लाभ घ्यायचा असेल तर हे MCVC स्मार्ट कार्ड काढणे महत्त्वाचे। रुग्णांनो, कुठूनही खरेदी करा औषधे, रुग्णालयाच्या फार्मसीची सक्ती चालणार नाही। अन्न आणि औषध प्रशासनाचा आदेश, डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शन देणे बंधनकारक। तक्रार आल्यास होणार कठोर कारवाई। अल निनो सक्रिय, दुष्काळाच्या संकटाची चाहूल। गत 50 वर्षातील धोकादायक अल निनो जागृत झाला असून त्याद्वारे हवामान चक्रामध्ये होणार मोठे फेरबदल। महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख। पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर होणार आहे। मृग नक्षत्र सुरू होऊनही पावसाची पाठ। जूनमध्येही उन्हाच्या झळा। पेरणीयोग्य पावसाची अजून आहे प्रतीक्षा। मशागतींची बहुतांश कामे पूर्ण झाल्याने आभाळाकडे लागल्या आहे शेतकऱ्यांच्या नजरा। खरेदी खतांच्या प्रतीसाठी लाच मागणारे दोघे ACBच्या जाळ्यात। नांदगाव संशयातील IT असिस्टंटसह खाजगी इसम खते खरेदीसाठी प्रतीसाठी 1500 रुपयांची लाच मागितली। 6 लाख शेतकऱ्यांनी फेडले कर्ज, आता मिळणार 50,000 रुपयांचा लाभ। 30 जूनपर्यंत कर्जफेडीची मुदत। जिल्हा सहकारी बँकेकडून कर्जमाफीची प्रक्रिया सुरू। अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट। पेरणीची घाई नको, कृषी विभागाचा सल्ला।
एल निनोच्या सावटामुळे खरीप हंगामामध्ये सावध राहण्याचे शेतकऱ्यांना आवाहन. तसेच यावर्षी लागवडी पद्धतीमध्ये बदल करणे महत्त्वाचे. सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा. आवक घटली. 2 दिवसात क्विंटल मागे 50 ते 200 रुपयापर्यंत वाढ. शेतकऱ्यांना दिलासा. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक 7,100 रुपयांचा मिळत आहे सोयाबीनला दर. शाळेची वाट आणखीन सुकर होणार. विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मिळणार. शिक्षण विभागाचा निर्णय. पटसंख्येअभावी शाळा बंद होत असल्याकारणाने ग्रामीण भागातील शाळेची सुविधा पुरवण्यासाठी आता विद्यार्थ्यांना प्रवास भाडे मिळणार आहे. एप्रिलमधील पीक नुकसानीपोटी 835 शेतकऱ्यांना 49 लाखांची मदत मंजूर. थेट खात्यावर जमा होणार मदतीची रक्कम. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा. 1.5 लाख शेतकऱ्यांकडून नियमित कर्ज. आता 50,000 रुपयांचा मिळेल लाभ. नियमित कर्जदारांना दिलासा. व्याज सवलतीबरोबरच प्रोत्साहन अनुदानाची आहे शेतकऱ्यांना अपेक्षा. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. एफडीआयच्या कारवाईचा धसका. सुटे खाद्यतेलाची विक्री बंद. खामगाव शहरामध्ये किराणा असोसिएशनचा निर्णय. सीलबंद तेलालाच प्राधान्य. सध्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे सुट्या खाद्यतेलांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. 687 कोटींचे पीक कर्ज वाटप. नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळणार कर्ज. जिल्ह्यात 2026-27 वर्षासाठी 1320 कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट. अकोला जिल्ह्यातील अपडेट. मतदान परिषद दमदार पाऊस. कपाशी उत्पादकांना दिलासा. विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. शेतकऱ्यांची आशा पल्लवीत. तसेच ठिबक स्प्रिंकलरद्वारे पाण्याचे सुरू. शासनाच्या कठोर भूमिकेमुळे बहिणी नाराज. केवायसीसाठी हवी मुदतवाढ. पुन्हा प्रक्रियेची मागणी. रस्त्यावर उतरण्याचा इशारा. लाभासाठी आक्रमक भूमिका. सातारा जिल्ह्यातील अपडेट. एसटीच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट पास. आता NCMC कार्डवर सवलतीचा होणार प्रवास. ज्याद्वारे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व दिव्यांग व अन्य सवलतधारकांना याचा लाभ होणार आहे. राज्यातील शीतगृहामध्ये 2.25 लाख टन बेदाणा शिल्लक. गतवर्षी उत्पादन कमी असल्याने आता बेदाण्याला प्रति किलो 350 ते 550 रुपये किलोपर्यंत दर मिळाला. सांगली जिल्ह्यातील अपडेट. जांभळाचा सडा म्हणजे दुष्काळाचा इशारा नव्हे. शास्त्रीय आधार नसल्याने पर्यावरण तज्ज्ञांचे मत. यावर्षी राज्यात अनेक ठिकाणी जांभळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असून याचा संबंध दुष्काळाशी नसल्याचे सांगितले जात आहे. गोट्यासाठी 2.25 लाखांचे शेतकऱ्यांना मिळणार अनुदान. मात्र लाभार्थी परेशान. कारण निधी विलंबाने मिळत असल्याने जवळचा पैसा खर्च करण्याची येत आहे शेतकऱ्यावर वेळ. उन्हाच्या झळांनी बागा होरपल्या. वाढत्या उन्हामुळे अकोला जिल्ह्यातील 12,000 हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले असून फळगळतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची होत आहे मागणी. कर्ज फेडलेल्या शेतकऱ्यांना मिळणार 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019. जिल्ह्यामध्ये 1 लाखावर शेतकऱ्यांना मिळू शकते 50,000 रुपयांचा लाभ. नागपूर जिल्ह्यातील अपडेट. जिल्ह्यातील 33,000 लाडके बहिणी आता कायमच्याच अपात्र. पुरुष लाभार्थ्यासह नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांकडून रक्कम वसूल होणार. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. कापूस क्रांतीचे बळ. शेतकऱ्यांना अनुदानासह तंत्रज्ञानाची साथ. कापूस उत्पादकता अभियानाची अंमलबजावणी. राज्यात कपाशी उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारद्वारे कपाशी क्रांती ही नवीन योजना राबवण्यात येत आहे. गुटखा माफियामध्ये कोल्ड वॉर अन सुलतानी संकट. पोलिसांच्या पथ्यावर सेटिंग. विस्कळीत की थेट पोलिसांची खबरी. IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांनी जिल्ह्यात गुटखा व दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. लाडक्या बहिणी आता कायमच्याच होणार अपात्र. ई-केवायसी न केलेल्या व कागदपत्राची पूर्तता न करू शकलेल्या राज्यभरातील लाडकी बहीण योजनेतील 81 लाख महिला झाल्या अपात्र. खतांचा भडका. 50 किलोच्या गोणीमागे तब्बल 600 रुपयांची वाढ. रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतकरी झाले हवालदिल. यावर्षी खते, बियाणे व फवारणी औषधांच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आयात खर्च वाढल्याने बदाम, पिस्ता, काळा मनुका महाग. इंधन वाहतुकीचा खर्च वाढला. सुकामेवा महागला. किलोमागे 100 ते 300 रुपयांनी झाली वाढ. सामान्यांना फटका. नांदेडमध्ये पीक कर्जाचा बोजवारा. आतापर्यंत केवळ 11% झाले वाटप. बँकाच्या ढिम्म कारभारामुळे बळीराजा आला सावकारांच्या दारात. तसेच यावर्षी दुष्काळाची
पाऊस येईना 125 गावांना टंचाईचे चटके, 151 विहिरींचे अधिग्रहण. लातूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आत्ताही टँकरने केला जात आहे पाणी पुरवठा. भोकरदन तालुक्यात यंदा खरीप हंगामामध्ये मका कपासीला फाटा. शेतकऱ्यांना मिरचीकडे वाढला कल. 1400 ते 1500 रुपये मागील वर्षी मक्याला मिळाला होता दर. हजारो शिक्षकांना दिलासा. आता 2028 पर्यंत टीईटी करू शकता उत्तीर्ण. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी मिळाली आहे मुदतवाढ. शैक्षणिक साहित्य महागल्याने अनेकांचे आर्थिक बजेट बिघडले. स्कूल बॅग, शालेय गणवेश अन बुकही आवाक्याबाहेर. महागाई वाढल्याने विद्यार्थी व पालकांना बसणार आर्थिक झळ. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सोयाबीनला 7,000 रुपये भाव, 8,000 रुपयापर्यंत वाढीची शक्यता. मात्र फायदा कुणाचा? सोयाबीन विक्री केलेल्यांना अनुदान देण्याची मागणी. कारण सर्व शेतकऱ्यांनी आधी सोयाबीन विक्री केली आहे आणि आता भाव वाढ झाली. ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.